केदारनाथ धामला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने जायचं आहे, तर हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना खूप इच्छा आहे की नाही मी हेलिकॉप्टरनेच जाणार, त्याशिवाय मी केदारनाथ धाम यात्रा करणार नाही, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट तर ही ध्यानात ठेवा, हेलिकॉप्टरचे तिकीट्स सहजासहजी मिळत नाही. ऑनलाईन व्यवस्था आहे, IRCTCने कंट्रोल केलेलं आहे. आता तर जेव्हा त्या दिवशीचं ज्या दिवशी तुम्हाला जायचं आहे त्या दिवशीचं जेव्हा आपण हेलिकॉप्टर तिकीट ऑनलाईन बसतो काढण्यासाठी, त्यावेळेस सर्व्हरच डाऊन होऊन जातो. म्हणजे 4-5 मिनिटातच तो सर्व्हर डाऊन असतो आणि जेव्हा सर्व्हर व्यवस्थित होतो तेव्हा तिकीट फुल झालेले असतात. म्हणजे 5 मिनिटात फुल करून टाकतात ते पूर्ण सीझनचं केदारनाथ धामचं हेलिकॉप्टरचं तिकीट. नक्की याच्यामध्ये काय आहे तुम्ही समजून शकता की का करतात ते लोक ह्या सगळ्या गोष्टी. आता त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बघतो तर 20-20, 25-25 हजार रुपये तिकीट विकले जातात. म्हणजे 5,000 रुपयाचे तिकीट 20,000, 25,000 रुपये रिटर्नचे घेतले जातात. ह्याच्यात काय काळा बाजार आहे हे परमेश्वरालाच माहिती आहे. बरं, आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला हेलिकॉप्टर तिकीट मिळालं बाय चान्स, ह्या सगळ्या गोष्टी करून लकीली आपण नशीबवान ठरलो की बाबा आपल्याला हेलिकॉप्टर तिकीट मिळालेलं आहे, आता मग काय होतं, तिथे कमीत कमी 50% जे दिवस आहेत त्यातलं वातावरणच खराब असतं. म्हणजे हेलिकॉप्टर उडतच नाही. आपण तिकडे जाणार, हेलिपॅडवर जाणार, तिथे वाट बघणार. माझी सकाळी 11 वाजताचं टायमिंग आहे, 2 वाजताचं आहे, 3 वाजताचं आहे. आपण वाट बघणार आणि ते लोक सांगणार की वातावरण खराब आहे, आज हेलिकॉप्टर उडू शकत नाही. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला या, आम्ही त्याच तिकिटावर देतात ते लोक ॲडजस्ट करून, दुसऱ्या दिवशी या. दुसऱ्या दिवशी सुद्धा वातावरण खराब झालं की झालं तुमचं पण. तर पहिल्याच दिवशी समजा तुम्ही तुमचं हेलिकॉप्टर तिकीट मिळालं आणि तुम्ही हेलिकॉप्टरने नाही जाऊ शकले, तर काय काय होतं सांगतो तुम्हाला. तुमच्याबरोबर जो ग्रुप, तुम्ही जर का प्रायव्हेट असाल तर ठीक आहे, जर ग्रुप टूरने जात आहे तर हेलिकॉप्टर तिकीटच्या भानगडीत पडू नका. कारण तो जो ग्रुप आहे तो सकाळी 3 वाजताच उठून केदारनाथचं ट्रेकिंग करायला सुरुवात करतो. तुमची तिकीट असणार दुपारी 12 वाजता, 2 वाजता. तुम्ही तोपर्यंत तिथे थांबणार, तोपर्यंत तुमचा टूरवरती गेलेली असते सगळी. त्याच्यानंतर समजा हेलिकॉप्टर तिकीट नाही मिळालं तर तुम्ही परत मग तुम्ही धावपळ करणार, अरे मला केदारनाथ धामचं दर्शन करायचंय, मी एवढे किती वर्ष झाली मी प्लॅनिंग करतोय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता यायला मिळालं, सुट्टी मिळाली, सगळी रजा काढून आलोय आणि आता असं झालं. तुम्ही धावत धावत जाणार, पटापट ड्रायव्हरला बोलणार, अरे चल कुठली गाडी भेटली त्या गाडीने जाणार, सोनप्रयाग सीतापूर पार्किंगमध्ये तिथून घोडा करणार, जाणार. टाइम निघून गेलेला असतो तुमचा सगळा. दुसऱ्या दिवशी परत यायचं पण असतं तुम्हाला. पहिल्या दिवशी तर तुम्ही जाणारच नाही. कधी कधी ते प्रशासनच सकाळी 9 आणि 10च्या नंतर पाठवत नाहीत वरती, खूप गर्दी जेव्हा होते तेव्हा. आता हे केल्याने काय होतं की तुमचं सगळं प्लॅनिंग बिस्कुडून टाकतो. तुम्ही फ्लाईटची तिकीट रिटर्नची बुक केलेली असते, पुढच्या दिवशीचं हॉटेलचं तिकीट बुक केलेलं असतं, तुमची रेल्वेचं तिकीट तुम्ही बुक केलेलं असतं आणि हे सगळं कॅन्सल करावं लागतं तुम्हाला. नाहीतर मग केदारनाथ धामचं दर्शन सोडून तुम्हाला यावं लागतं. असं करणार का तुम्ही? गेलायत तुम्ही केदारनाथ धाम दर्शन करायला, सुट्टी वगैरे सगळं काढून प्लॅनिंग करून, एक तर 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही प्लॅनिंग करताय आणि आता जमलं तर असं झालं. हा सगळा बट्ट्याबोळ होऊन जातो तुमच्या यात्रेचा सगळा बट्ट्याबोळ होऊन जातो. काही सुचत नाही. नंतर मग तुम्ही येता आणि केदारनाथ धामचं दर्शन, अरे ज्या आपण कारणासाठी गेलोय त्याचं दर्शनच नाही झालं तर आपल्याला कशाला जायचं. मग मी सगळ्यात सोपा मार्ग सांगतो, हेलिकॉप्टरच्या तिकिटीच्या भानगडीमध्ये पडू नका. घोडा करा. जर का घोडा नसेल जमत तर हळूहळू चालत जा, ट्रेक करा. तेही नसेल जमेत तर पालखी करा. तिकडे डोली असते, पालखी असते. तुम्ही सगळ्यात सेफ पालखी आहे. 8-9 तास लागतील तुम्हाला, पण आरामात बसून तुम्हाला जायचं आहे. हां, पण त्याचा खर्च आहे 16,000 रुपये ऑफिशियल रेट आहे जायचा, तो तुम्ही पाहून घ्या. हे अशा पद्धतीने आहे. दुसरी गोष्ट, जर का हेलिकॉप्टर तिकीट काढून जायचं ठरवलंच आहे मनामध्ये, नाही हो मला जमणार नाही, खूप ट्रेक आहे, एवढं कसं करू, ज्योतिर्लिंग पण आहे, सगळ्या ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं, केदारनाथचं ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं नाही आहे, मला जायचंच आहे, आता काय करू. मग व्यवस्थित प्लॅनिंग करा, सांगतो तुम्हाला, ऐका. सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट, तिकीटही काढू नका फ्लाईटचं. अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्या दिवशीला तुम्हाला जायचं आहे त्या दिवसाचं रजिस्ट्रेशन, यात्रा रजिस्ट्रेशन करून घ्या केदारनाथ धामचं. त्यानंतर हेली तिकीट्स ओपन ज्या दिवशी होतील त्या दिवशी तुम्हाला PC समोर बसायचं आहे आणि प्रोसेस करून घ्यायची आहे. त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. प्रोसेस झालं, तुमचं हेलिकॉप्टरचं तिकीट कन्फर्म झालं की मग तुम्ही काय करा, तुमचं मग फ्लाईटचं तिकीट काढा.
फ्लाईटचे तिकीट काढून ठेवणार, आधीच हेलिकॉप्टरचं तिकीट नाही मिळालं, मग काय करणार तुम्ही? म्हणून आधी हेलिकॉप्टरचं तिकीट काढा. प्रोसेस, पहिला पॉईंट यात्रा रजिस्ट्रेशन करा. दुसरी स्टेप, त्याच्यानंतर हेलिकॉप्टरचं तिकीट काढा. हेलिकॉप्टर तिकीट मिळाल्यानंतर मग फ्लाईटचं तिकीट काढा. म्हणजे तुमचं फ्लाईटचं जरी कॅन्सल करावी लागणार नाही, कारण तुमच्याकडे हेलिकॉप्टरचं तिकीट असणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही हेलिकॉप्टर तिकीट करताना ही काळजी घ्या. अजून एक पॉईंट, एक्स्ट्रा दिवस जो काही प्लॅन केलेला आहे तुम्ही, तुमच्या टूर ऑपरेटरने, तुमच्या एजंटने जो काही तुम्हाला प्लॅन दिलेला आहे, त्याच्यानंतर एक जो येणार तुम्ही हरिद्वारला किंवा देहरादूनला येऊन थांबणार आहात, अजून एक्स्ट्रा एक दिवस थांबा. का सांगतो? वातावरण खराब झालं, हेलिकॉप्टर तिकीटला प्रॉब्लेम, हेलिकॉप्टर उडायला प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही तिथे स्टे घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी घोड्याने जाऊन रिटर्न येऊ शकता. म्हणून एक दिवस एक्स्ट्रा स्टे करा खाली आल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी जर का फ्लाईट पकडायची आहे किंवा ट्रेन पकडायची आहे तर ती रात्री 8-9च्या नंतर घ्या. का? कारण सपोज कधी कधी येताना ट्रॅफिक झालं आणि तुम्ही फ्लाईटची तिकीट 12-1ची काढली दुपारी आणि पोहोचू नाही शकले, अशा वेळेस अजून एक दिवस एक्स्ट्रा घ्या आणि त्या दिवशी संध्याकाळची लेट नाईट 10-11 जी काय फ्लाईट जी काय असेल ती घ्या. अशाच प्रकारे तुम्ही हेलिकॉप्टरचं तिकीट बुक करा. अन्यथा करू नका. कोणत्याही जो म्हणतो मी करून देतो, मी असं करतो, मी तसं करतो, शेवटच्या क्षणापर्यंत बोलतोय की तुम्हाला मी करून देणार, तो तुम्हाला करून देणार नाही. शेवटला तिकडे घेऊन जाणार आणि बोलणार नाही झालं, आता काय करायचं. मग जर का तुम्ही असं ठरवलंय की हेलिकॉप्टरचं तिकीट काढायचं आहे आणि मगच जायचं आहे, तर अशा पद्धतीनेच जा. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर मी अशोक वनारे, चारधाम स्पेशलिस्ट आहे. आपली यात्रा कणेरी मठ कोल्हापूरजवळ, कोल्हापूरला माझं ऑफिस आहे कणेरी मठ जवळ. माझा नंबर आहे 75-176-377-98. नक्कीच कॉल करा, तुम्हाला माहिती देण्यात येईल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.